आजकाल मेंदूचा अभ्यास करण्यासाठी MRI स्कॅन तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रेमाची भावना जाणवते किंवा जेव्हा ती व्यक्ती तीव्र दुःखात असते, तेव्हा तिला MRI मशीनमध्ये झोपून तिच्या मेंदूतील हालचाली टिपल्या जातात. हो, अगदी बरोबर. आणि मग स्क्रीनवर आपल्याला डोपामाइन किंवा कॉर्टिसॉल सारख्या रसायनांचे रंगीत आलेख दिसतात. तेच तर, विज्ञानाने आपल्याला मेंदूच्या आत काय चाललंय याचा एक अत्यंत अचूक नकाशा दिला आहे. पण मला सांगा, ही अचूकता फक्त रसायनांपुरतीच मर्यादित नाहीये का? हो ना, कारण तो MRI स्कॅन एखाद्याचे हृदय तुटल्याची जी भावना असते ती कशी असते हे नाही मोजू शकत, किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरहाची तळमळ नेमकी कशी भासते हे त्या मशीनवर नाही दिसत. अगदी 100% बरोबर. मेंदूत रसायने कशी वाहतात हे विज्ञान सांगेल, पण त्या वाहण्यामागील अस्वस्थतेचे तपशील तिथे नक्कीच मिळत नाहीत. म्हणजे विज्ञानाकडे मानवी भावना मोजायचं कोणतंही यंत्र नाहीये. पण आपल्या सम्या साहित्याकडे तो एक्स-रे नक्कीच आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण अशा एका साहित्याचा वेध घेणार आहोत, जे या मानवी भावनांचे आणि तळमळीचे अत्यंत अचूक चित्र उभे करते. क्या बात आहे. आपण कोणत्या साहित्याबद्दल बोलतोय आज? संत तुकाराम महाराज यांचा एक अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, कन्या सासुऱ्यासी जाये, माघे परतोनी पाहे. आज आपण या फक्त 4 ओळींच्या अभंगाला डिकोड करणार आहोत. बापरे, फक्त 4 ओळी, पण अर्थ खूप गहन असणार. हो, आणि संत तुकारामांनी वापरलेल्या 3 वेगवेगळ्या उदाहरणांमधून परमेश्वर भेटीची ही ओढ किंवा विरहाचं मानसशास्त्र कसं उलगडतंय हे समजून घेणं हा आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. चला हे जरा समजून घेऊया. नक्कीच. पण मला एक सांगा, या अभंगाकडे आपण केवळ एक पारंपरिक किंवा धार्मिक कविता म्हणून पाहणार आहोत का? नाही, मुळीच नाही. मग उत्तम. कारण आपण मानवी मनाच्या मानसिक ओढीचे ते एक अत्यंत गुंतागुंतीचं चित्र कसे आहे हे पाहणार आहोत. यातील प्रत्येक रूपक हे मानवी मानसिकतेचा एक वेगळा टप्पा दर्शवतो. म्हणजे ही ओढ साध्या विरहाकडून एका परमोच्च अस्तित्वाच्या लढाईपर्यंत कशी जाते याचा तो प्रवास आहे. आपण अभंगाच्या पहिल्या ओळीपासून सुरुवात करूया. हो, चालेल. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे. म्हणजे जशी एखादी मुलगी सासरी जाताना सतत मागे वळून पाहते तशी अवस्था. पण मला इथे एक गोष्ट खटकते किंवा विचार करायला लावते. मला तुम्हाला विचारायचं होतं. हो, विचारा ना. काय खटकतंय? सहसा आध्यात्मिक साहित्यात भक्तीचे वर्णन करण्यासाठी अत्यंत उत्तुंग रूपके वापरली जातात. जसे की हिमालयात तपश्चर्या करणारा योगी किंवा राक्षसांशी लढणारा योद्धा. बरोबर, अशी उदाहरणं खूप असतात. मग तुकाराम महाराज एका लेकीच्या सासरी जाण्याचे अत्यंत सामाजिक आणि रोजच्या परिचयाचं रूपक का निवडतात सर्वात आधी? यामागे काय विचार असावा असं तुम्हाला वाटतं? इथे सर्वात रंजक आणि वेधून घेणारी गोष्ट ही आहे की सासरी जाणे हे तत्कालीन समाजातील आणि एका अर्थाने मानवी जीवनातील एक अटल स्थित्यंतर आहे. अटल म्हणजे जे टाळता येत नाही असं. हो, अगदी. ही अशी एक घटना आहे जिथे व्यक्तीचे जुने जग पूर्णपणे मागे सुटते आणि एका अज्ञात जगाचा प्रवास सुरू होतो. आता बघा, जेव्हा एखादी कन्या सासरी जाते तेव्हा तिचे शरीर एका पालखीत किंवा गाडीत भौतिकदृष्ट्या पुढे जात असते. बरोबर. तो प्रवास थांबवता येत नाही तिला. पण तिचे मन, तिचे विचार मात्र एका सुरक्षित जागी म्हणजे माहेरी अडकलेले असतात. हा अत्यंत नैसर्गिक असा मानसिक दुभंगलेपणा आहे. म्हणजे आपण एकाच वेळी 2 वेगवेगळ्या मितींमध्ये जगत असतो. आपण जगात आपली कामे करत असतो, पण आपली नाळ कुठेतरी दुसरीकडेच जोडलेली असते. हो, अगदी असंच. आजच्या संदर्भात बोलायचे झाले तर एखाद्या व्यक्तीने आपले सुरक्षित घर सोडून पहिल्यांदाच नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी पूर्णपणे अनोळखी शहरात जाण्यासारखे हे आहे. आपण पुढे जात असतो कारण ते आवश्यक असते, पण मन सतत जुन्या सुरक्षिततेचा शोध घेत असते. आणि भक्तीच्या मार्गावरील हीच ती एक प्राथमिक अवस्था आहे हे मला इथे सांगावंसं वाटतं. म्हणजे भक्तीची सुरुवात इथून होते असं म्हणायचंय तुम्हाला? शरीर पुढे जात असते, पण त्याचे अंतर्मन मात्र सतत ईश्वराकडे म्हणजे त्याच्या खऱ्या माहेराकडे लागलेले असते. पण यात एक प्रकारची सुरक्षितता पण आहे ना? एक्झॅक्टली. लेकीला दुःख होत आहे, पण तिला माहीत आहे की ती कुठे चालली आहे. तिच्यासोबत लोक आहेत. हा एक इन्स्टिट्यूशनलाइज्ड किंवा सामाजिक चौकटीत बसणारा विरह आहे. म्हणजे हे एक अत्यंत हळवे आणि परिचयाचे दुःख आहे. पण या पहिल्या टप्प्यातील सुरक्षिततेमधून अभंग अचानक एका अत्यंत तीव्र आणि असुरक्षित भावनेकडे वळतो. हो, दुसरी ओळ खूप वेगळी आहे. अभंगाची दुसरी ओळ आहे, चुकलिया माये बाळ हुरुहुरू पाहे. आईपासून दुरावलेले, गर्दीत हरवलेले बालक जसे इकडे तिकडे पाहते तशी अवस्था. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते.
सासरी जाणाऱ्या लेकीच्या उदाहरणावरून आपण थेट एका हरवलेल्या मुलाच्या दहशतीकडे आलो आहोत. मला या हुरुहुरु शब्दातील भावनिक आंदोलनांवर थोडं बोलायचंय. हा शब्द खूपच अस्वस्थ करणारा आहे. हो. हुरुरू हा शब्द इथे मध्यवर्ती आहे. सासरी जाणारी लेक हा एक अपेक्षित प्रवास होता, पण जत्रेत किंवा गर्दीत आईचा हात सुटणे ही एक अनपेक्षित आणि अचानक आलेली आपत्ती आहे. म्हणजे मुलाला काही क्षणांपूर्वी सुरक्षित वाटत होते आणि अचानक ती सुरक्षितता हिरावून घेतली जाते. हो, आणि त्याची जागा प्रचंड भीती आणि गोंधळाने घेतली आहे. मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतो. आपण जेव्हा अध्यात्म या शब्दाचा विचार करतो तेव्हा ध्यानस्थ बसलेली, डोळे मिटलेली आणि अत्यंत शांत व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. बरोबर, बऱ्याच जणांचा हाच समज असतो. पण हा अभंग सांगतोय की खऱ्या भक्तीत कोणतीही शांतता नाहीये, तर एका हरवलेल्या मुलासारखी छातीत धडधडवणारी अस्वस्थता आणि भीती आहे. म्हणजे ध्यानधारणेतील शांततेचा तो कम्फर्ट झोन इथे पूर्णपणे नाकारला गेलाय असं नाही वाटत? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर सुरुवातीच्या टप्प्यावर कदाचित ती शांतता वाटू शकते. पण जशी ओढ वाढते तशी ती एका निरागस पण अत्यंत तीव्र शोधासारखी बनते. म्हणजे ती कृत्रिम शांतता नसते. अजिबात नाही. या रूपकातील मानसशास्त्र समजून घेण्यासाठी त्या हरवलेल्या मुलाच्या दृष्टिकोनातून विचार करा. गर्दीत हरवलेल्या मुलाला आजूबाजूला कितीही आकर्षक खेळणी दिसली किंवा जत्रेतील कितीही रंजक गोष्टी दाखवल्या तरी ते शांत होत नाही. हो, कोणी अनोळखी व्यक्तीने त्याला कितीही गोड खाऊ दिला तरी तो त्याला नको असतो. त्याला फक्त त्याची आई हवी असते. कारण त्या खेळण्यानी किंवा खाऊने त्याची मूळ समस्या सुटणार नसते. हे भक्ताचे एकाग्र आणि अनन्यसाधारण प्रेम दर्शवते. आजच्या काळात विचार केला तर हे जग म्हणजे एक मोठी जत्राच आहे, नाही का? संपत्ती, प्रतिष्ठा, सोशल मीडियावरील लाईक्स किंवा नवीन गॅजेट्स ही सगळी त्या हरवलेल्या मुलाला शांत करण्यासाठी दिलेली खेळणीच आहेत. क्या बात है, खूप छान रूपक जोडलं तुम्ही हे. हो ना, आपण सगळेच त्या खेळण्यांमध्ये गुंग होतो. पण ज्याला खऱ्या सत्याची ओढ लागली आहे त्याला हे लक्षात येते की ही खेळणी आईची किंवा ईश्वराची जागा घेऊ शकत नाहीत. म्हणजे जोपर्यंत भक्त जत्रेत हरवल्याची जाणीव होत नाही तोपर्यंत तो त्या खेळण्यांमध्ये रमतो. पण एकदा का हात सुटल्याची जाणीव झाली की जगातील कोणतेही भौतिक आकर्षण त्याला भुलवू शकत नाही. म्हणजे ईश्वरापासून दुरावल्याची जाणीव ही त्या हरवलेल्या मुलाच्या दहशतीसारखीच असते. हो, इथे लेकीच्या उदाहरणातील ती सुरक्षितता संपली आहे. विरहाची तीव्रता आता अधिक एकाग्र आणि अनन्यसाधारण झाली आहे. बापरे, हा प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आणि या दुसऱ्या टप्प्यातील अनपेक्षित भावनिक विरहानंतर हा अभंग एका परमोच्च बिंदूवर पोहोचतो. हो, आता अस्तित्वाची लढाई सुरू होते. अभंगाची तिसरी ओळ विरहाची तीव्रता थेट अस्तित्वाच्या शिखरावर घेऊन जाते. जीवन वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी. पाण्याविना मासोळी जशी तडफडते तशी अवस्था होते. इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. हो, सांगा ना. मराठी भाषेतील जीवन या शब्दाची गंमत बघा. जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी असं दोन्ही अर्थ होतो. अरे हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. जेव्हा मासोळी पाण्याबाहेर येते तेव्हा ती फक्त तिच्या घरापासून दूर गेलेली नसते, तर ती तिच्या प्रत्यक्ष आयुष्यापासून दुरावलेली असते. हां, एक अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण क्रम आहे. म्हणजे सामाजिक विरह, त्यानंतर अचानक आलेला भावनिक विरह आणि शेवटी हा जैविक किंवा अस्तित्वाचा विरह. हो, इथे श्वासाची आणि जगण्याची लढाई सुरू झालीये. हां, मासोळीचा पॅटर्नच तसा आहे. पण मला इथे थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. मला तुम्हाला या मुद्द्यावर चॅलेंज करायला आवडेल. हो, नक्कीच. सांगा, काय अडचण वाटतेय? जर आपण आजच्या आधुनिक मानसशास्त्राचा विचार केला तर एखाद्या गोष्टीसाठी पाण्याविना मासोळीसारखं तडफडणं, ऑक्सिजनशिवाय श्वास कोंडल्यासारखी अवस्था होणं, याला आपण ऑब्सेशन किंवा टॉक्सिक अटॅचमेंट म्हणतो. हा आजच्या काळातला खूप कॉमन दृष्टिकोन आहे. हो ना. जर एखादी व्यक्ती आपल्या नोकरीसाठी किंवा एखाद्या माणसासाठी अशी तडफडत असेल तर आपण त्याला थेरपी घेण्याचा सल्ला देतो. मग भक्तीतील हा वेढेपणा आणि मानसिक ऑब्सेशन यातील रेषा कुठे आखायची? हे एक आजारी मन नाहीये का? खूप चांगला प्रश्न आहे हा. इथेच खरा आणि अत्यंत महत्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसासाठी, पैशांसाठी किंवा सत्तेसाठी मासोळीसारखं तडफडतो तेव्हा ते नक्कीच ऑब्सेशन असते. म्हणजे तुम्ही मानता की ते टॉक्सिक आहे? हो, कारण तो ज्या गोष्टीला आपला ऑक्सिजन मानत आहे ती गोष्ट मुळात नश्वर आहे, तात्पुरती आहे आणि ती त्याची स्वतःची नाहीये. तो वाळूला पाणी समजण्याची चूक करत आहे. अरे वा, हे खूप छान समजावलंत.
पण मग मासोळीचं काय? मासोळी आणि पाण्याचा संबंध तसा नाही. म्हणजे पाण्याशिवाय मासोळी राहू शकत नाही, ही तिची जैविक गरज आहे, तिचं ऑब्सेशन नाही. बरोबर. पाणी हे मासोळीचं मूळ स्वरूप आहे, तिचा स्वभाव आहे. संत तुकाराम महाराज हे सांगत आहेत की मानवाचे अंतिम सत्य किंवा ईश्वर हे आपले मूळ स्वरूप आहे. तो आपला खरा अधिवास आहे. म्हणजे आपण चुकीच्या गोष्टींसाठी तडफडतो तेव्हा तो वेडेपणा असतो. अगदी. जेव्हा आपण त्या खऱ्या सत्यापासून दूर जातो आणि या भौतिक जगात कोरड्या वाळूवर तडफडतो, तेव्हा ती तळमळ आजारी मनाची लक्षणं नसून ती अत्यंत निरोगी अशा आत्म्याची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. खऱ्या सत्यासाठी तडपडणे हे टॉक्सिक नसून ती अस्तित्वाची गरज आहे. हा विचार खूपच स्पष्टता देणार आहे. आपण चुकीच्या गोष्टींसाठी तडफडत असतो तेव्हा ते वेडेपणा असते, पण जेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओढ लागते तेव्हा ती मासोळीची तडफड असते. हो, आणि हे तिन्ही टप्पे मिळून या अभंगाचा जो आलेख उभा करतात तो खरोखरच मानवी अस्तित्वाची साले सोलून काढणारा आहे. खरंच, लेकीच्या उदाहरणात ती एक सामाजिक जाणीव होती. बाळाच्या उदाहरणात मानवी जाणीव आहे, पण सुरक्षितता नाही. आणि मासोळीच्या रूपकातून कोणतीही मानवी जाणीव उरत नाही. तिथे फक्त एक शुद्ध जैविक तडफड उरते. या सर्व प्रवासाला पूर्णत्व देण्याचं काम या अभंगाचे ध्रुवपद करते. मुख्य ओळ आहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. या मासोळीसारखी, त्या लेकीसारखी आणि त्या हरवलेल्या बाळासारखी अवस्था माझ्या जीवाची झाली आहे. केव्हा भेटशील असा तो आर्त टाहो आहे. हो, हा अभंग स्पष्ट करतो की खऱ्या भक्तीचा अर्थ केवळ कर्मकांडे करणे नाही, तर अशी अखंड तळमळ असणे. पण मला इथे एक शंका आहे. हो, विचारा. ज्यांना कोणतीही विशिष्ट आध्यात्मिक पार्श्वभूमी नाही किंवा जे स्वतःला धार्मिक मानत नाहीत, अशा ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी या अभंगाचा आजच्या काळात काय अर्थ लावायचा? केशव या संकल्पनेला आपण आजच्या सेक्युलर किंवा आधुनिक जगण्यात कसं बसवणार? यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. केशव हे केवळ एका मूर्तीचे किंवा देवाचे नाव मानण्याची गरज नाहीये. मग आपण त्याला कसं पाहायचं? व्यापक अर्थाने पाहिले तर केशव हे मानवाच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय असू शकते. ते तुमचे अंतिम सत्य, तुमची कला, तुमचे स्वतःशी असलेले प्रामाणिक नाते किंवा तुमचा आतील खरा आवाज असू शकतो. म्हणजे जे आपल्याला पूर्णत्व देतं ते? हो, कारण आपण आजच्या जगात अत्यंत फ्रॅगमेंटेड किंवा छिन्न-विच्छिन्न अवस्थेत जगत आहोत. आपले लक्ष हजारो ठिकाणी विखुरलेले आहे. होय, आपण एकाच वेळी अनेक गोष्टी मिळवण्याच्या मागे धावत असतो. इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष दे, असं चालतं आपलं. आणि या विखुरलेल्या अवस्थेतून बाहेर पडून संपूर्ण एकाग्रतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ही तळमळ. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याच्यासाठी तुम्हाला मासोळीसारखी तडफड जाणवत नाही, तोपर्यंत तुमचे आयुष्य एका अर्थाने उथळ राहते. बापरे, म्हणजे ज्या दिवशी एखाद्या गोष्टीसाठी अशी तळमळ निर्माण होईल तोच खरा प्रेमाचा क्षण असतो. अगदी बरोबर. ही ओढ आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या खोलीची ओळख करून देते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय हे आता खूप स्पष्ट झालंय. म्हणजे आपण जे शोधत आहोत तो आपला स्वतःचा खरा अर्थ आहे. आपण सासरी जाणाऱ्या लेकीच्या रूपातनं जुनं सुरक्षित जग सोडून नव्या प्रवासाला लागण्याचे दुःख पाहिले. हो, आणि त्यानंतर जत्रेत हरवलेल्या निरागस मुलाच्या उदाहरणातून ती अस्वस्थता अनुभवली, जिथे जगातील कोणतेही आकर्षण आपल्याला शांत करू शकत नाही. आणि शेवटी पाण्याविना तडफडणाऱ्या मासोळीच्या रूपातून आपण ती परमोच्च अस्तित्वाची लढाई समजून घेतली, जिथे श्वास कोंडल्यासारखी तळमळ होते. 4 ओळींच्या या कवितेने मानवी भावनांचे जे मानसशास्त्र मांडले आहे ते आजच्या प्रगत विज्ञानालाही थक्क करणारे आहे. नक्कीच. मानवी मनाची आणि शोधाची ही एक चिरंतन प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपण आपल्या खऱ्या माहेरापर्यंत किंवा पाण्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ही ओढ संपत नाही. अगदी खरंय. हा वेध खूपच अर्थपूर्ण होता. आज आपण या एकाच अभंगाचे वेगवेगळे स्तर अत्यंत बारकाईने उलगडले. पण या सखोल चर्चेच्या शेवटी एका वेगळ्या आणि थोड्या अस्वस्थ करणाऱ्या विचाराकडे आपण वळूया. नक्की कोणता विचार? संत तुकाराम महाराजांना माहीत होतं की ते नक्की काय शोधत आहेत. त्यांना केशवाची ओढ होती, म्हणून त्यांनी मासोळीचं उदाहरण दिलं. त्यांना आपले पाणी काय आहे हे माहीत होतं. हो, त्यांचे ध्येय स्पष्ट होते. पण आजच्या या अतिमाहितीच्या आणि धावपळीच्या युगात आपल्या सगळ्यांच्या आतही एक सतत जाणवणारी पोकळी आहे. आपल्या छातीतही सतत एक प्रकारची हुरहुर असतेच. हो, आपण सगळेच ते अनुभवतो. हो, आपण सतत काहीतरी शोधत असतो. कधी तो शोध मोबाईलच्या स्क्रीनवर असतो, कधी नव्या खरेदीमध्ये असतो, तर कधी केवळ माणसांच्या गर्दीत स्वतःला विसरून जाण्यात असतो. पण आपण हे शोधत का आहोत हे आपल्यालाच माहीत नसतं. आपण फक्त पळत असतो.
आपण आपल्यातल्या या मानसिक आणि आध्यात्मिक हुरहुरीला शांत करण्यासाठी वेगवेगळी खेळणी गोळा करत आहोत. आता आपण सर्वांनीच विचार करूया. आपली ही आजची अस्वस्थता, ही सततची धावपळ कुठेतरी त्या हरवलेल्या लेकीसारखीच किंवा गर्दीत चुकलेल्या बाळासारखीच तर नाही ना? खूपच गंभीर प्रश्न आहे हा. आपण नकळतपणे आपल्या खऱ्या अस्तित्वाकडे वळून पाहत आहोत. पण आपल्याला समजत नाहीये की आपण काय शोधतोय. कदाचित आज आपण सगळेच कोरड्या जमिनीवर पडलेल्या मासोळ्या आहोत, ज्यांना वाटतंय की श्वास घेता येत नाहीये कारण आपल्याकडे पुरेशी वाळू किंवा भौतिक संपत्ती नाहीये. आपण विसरूनच गेलो आहोत की जगण्यासाठी वाळू नाही तर पाण्याची गरज असते. अगदी बरोबर. आपला खरा प्राणवायू काय आहे हे शोधण्याची हीच ती वेळ आहे. या विचारासोबत आज आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा एका नव्या विषयासह नक्की भेटूया.